दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया, दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना आणि विभीषणाने आपली व्यथा मांडली. माफ करा, तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवडा आला. आपला व्यथा सांगितली आणि विभीषण घरी पोहोचला. दुपारच्या 12 वाजता समाधीतनं आवाज, विटेवरच्या मालकाला, छडाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला 3रा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे. पण नाही स्वीकारला रे देवा तो. देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा, शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा. देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे. देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा वल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं. ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं, त्या दिवशी माझं भजन बंद झालं. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला? मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय, त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30च्या 1च्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पडला. रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, असं गंधमादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली. ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती. म्हणून आनंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण आमदार साहेब, मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन.
त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध घालण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला दूध घ्यायला. चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते ना अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहेत अर्धे वाटीन पिणार होते. अर्धे नाही सांगितले. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला म्हणला मी वाटीत घेतला. म्हणलं नवाच बुट आणलाय त्याच्यात. म्हणजे वरण चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे. आगावपणा नाही करायचा. असला आगावपणा या इंटरनेट जगात या युगात ही नाटकं कशाला करायची. त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी त्या काळातली सून होती आताची नाही. आता सुनबाई काय तिथंच तर बहिर होईल. त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी. कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग घेता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खावा वाटते. त्या नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताड अंगाव पडून या खरीची. रामायण त्या बाई नाही का जिनं घरात नीट वागा. दोन्ही सुनायला आडा ढकलून दिलं आणि ती म्हणजे मी रामायणाला चालले नको. हो तिथल्या बाकीच्या फोकशीन. हो तू नको. तू काय ऐकायच्या लायकीची रामायण ऐक नाही. हो आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर. याचं रान वजल्यावर 4.5 भरते आणि तो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. काय लायकीचं आहे रामायण ऐकायच्या. भावाचंच एकर भरपूर आणि ह्यो रामायणात पुढे बसला. मंडप जळून ते पापानं सोडलं. ते लायकी आहे का रामायण ऐकायची. विठाला माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साठ्यानं बाट उपटून नेत होती. कीर्तनाला आल्या बाट उपटून नेत होते. हेच माणसं हेच. पण तुम्ही नाही आमदार साहेब. तुम्ही तर नाही म्हणणारच. विठाला विठाला मला नाही असं काही मोठे पण वाटत. कारण सांगतो तुम्हाला. आज नाना फुकट गाड्या सोडा. फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा. तो कळते. एक प्रकार तर आज सांगत नाही. किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो. काय टोकाची होती. काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणे. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसाने गर्दी केली म्हणजे लय गर्दी येत असं नाही. अद्याप नाही. त्याच्यात काय मोठे पण परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. पुरावा द्यायला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सोनाल सोनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन. कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सोनाला घाम आला.
हे म्हाताऱ्याच्या सुनाला घाम आला, म्हाताऱ्याची नाच सुन आपल्या सासून म्हणते, आत्या इतका काऊन घाम आलाय, तुला माहितच नाही तू आज सासऱ्याची खसालत बाई, ते आकड्याच्या काठीने मारताय. म्हणजे झालं काय, मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का? अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती, म्हणजे म्हाताऱ्याची नाच सून. ती म्हणली, आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली, मग काय टाकी ती? कुलवान घराण्यात ती सून होती नाना. ती म्हणली, माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे साखरेचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू आणि 15 कप साखरेत किती 15 कप चहात किती बदक टाकू. रुख येत होता बरं. साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे, कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली. तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते. ताशी मध्ये जुने जुने विठाला विठाला निष्ठावंत. वा गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका. एकदा म्हणे मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय. जाऊ दे. नाही जाऊ दे सागरा. अहंकाराचं टोक होतं थोडासा. नाही जाऊ दे. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली. त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती, शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू. आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान. पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही गुणून शिकवावलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्या शाळीग्राम उचलायचं पाण्यात टाकायचं. पैठणच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये विचका. ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. पोट फिरी जाते काचा वाचत. त्या ऍप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा. देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधून. साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा. तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा
आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शाळीग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा आणि अजून दोन मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एक खटे घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योगाला तर पाहू पुढचे दोन पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायला सांगितलं, हनुमंत कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत. आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता ना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चालले, काय करायचं पाशाल. मग रामनामाची जोडई करा. आणि मारुतीरायनं ती दगड रामनामाच्या जोडईने जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन, तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांद्याला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारीले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. 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 विठोल पावती गिरा, पावती गिरा, हे महिमान नामाचे. 100 योजनाचा सेतू आमदार साहेब वानरानं बांधला. काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते, वानर लंकेत आले. बळीवान बोलती. मंदोदरीने सांग, मंदोदरी बोले रावणा प्रती. स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर. हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला, जागृतीत सांगितलं, मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे, काय विड्यासारखं बोलती तू, चुली बसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा, त्याचं नाव मोठं, आमक मोठं. ऐका ना म्हणे मालक, ऐका ऐका. रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधला. रावण म्हणला, शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला. उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात. अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका. राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे. बघा, लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा, गुडघे टेकून. फक्त 127 सैन्य होतं. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे. त्यानं लंका तयार केली, वाळूचे आमदार साहेब. आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं बिघाड पडतंय. प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय. इतकी त्याची ताकद गुप्तचरांनी सांगितलं. चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा, जयपत्र देऊन टाकलं. तुम्ही जिंकलात, मी हारलोय. आणि मग विचारलं, असं तुला
कुठून प्राप्त झालं? त्यानं सांगितलं, जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. अमात्य लोकांना संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेण नावाचा राजा होता. हा प्रभू रामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेण राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती. काय अधिकार तो होतो. जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजानं काही नाही केलं. असो, 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता. मंदोदरीला सांगितलं, प्रिये, हे प्रिये, जी जी बस रथात. रथात बसवलं तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत, वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशवी घेतल्यावर ध्यानात आहे का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, तुळशीवर वाटायला तांदूळ, तुळशीवर वतीत असते का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले असं समजायचं. त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड देऊतले मालक सांगतात, ज्याला बायको कर्काच्या भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडशिव्या पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. तुम्हाला एक माहितीये का, चाक जरी सरळ असले, आखरी फिरली ना गाडी कानी होत, आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलते आणि एक चाक पोळीहून चलत, तरी एडपट बायला आणायला सुंबे आहेस का काय तू, मारी तू का बायला कठाळ्या. अरे गाडी सोड, गाडीच्या 2 लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळ म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं, आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाक रस्त्याने येतात. ते तरी सुंबळ्या, तू बायलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बायला, लय बायला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता, दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतो बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आजच पहाट करा, माणूस तर असा होता, इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा. ते म्हणला, बाळू महाराज हेस म्हणून एकदा सोडून दिले. हो, मी महाराजन फाराज काय नसतो मोदी. उद्या का तू हा बैल आला का पाय, मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं, मी त्याचीच दात त्याला खेळायला दिली असते. आमच्यावर घेतलं लय खसखसती कधी तुमची, हे तुम्हाला राग येईल म्हणून माझ्यावर घेतलंय. सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना, तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं, नाना गड्याने बैलाला मारलं, 2-3 फोकारे हाणले. दुसरा बैल म्हणला, जमलं का, लय चराट खाऊन मका खातून त्याचे खपके भेटले. बैल लय शहाण होते. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याच दाव खाल्लं, मग याच खाल्लं, आणि दोघं मका खाल गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काय बैलाला जाव वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागले पाहिजे, अख्खा संसार उलथा होईल एका दिवशी. विठाला विठाला हुशार मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळे दास-दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आत्न दरोजाला आमदार साहेब कडी लावते. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मला एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का? मी बांधला. कसा बांधला? काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचं, तुला माझी शपथ आहे, बोलशील तर पाय. नाही मग सांगू
रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण ते ओळखी देतात. एक जणांना मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या. बायकोने विचारलं कसं आणलं, काय म्हणलं असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दैले वाढायला लागले. पकडली तर दैले ओढून टाकलेल्या बिडीच्या दोनकाला दैले म्हणतात. राहुल भाया तुम्हाला नसेल पण उगा हसायला तुम्ही. 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं ते म्हणला जाऊ दे मिरच्या. जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या कसं. जाऊ दे तारकातलं पहिलेला आणले. म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकाड्यात आहे, किती टिळ्यावर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तुम्ही आहात माझ्या माहिती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच एका माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यांपैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशाह्यांपैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीने केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने. मला सांगायचं या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गात्यातले अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. काही नाही म्हणायचं, काही नाही, काही नाही. गात्यातले अभंग आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू. नाही त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे, पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. घरी गेल्या अभंग बघा सकल संत गाथा त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी अभंग गाथ्यातले म्हणजे माझ्या माईनं कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचं, चुकीचं. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचं. राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे 2. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? पप्याच्या माईल लाव, ती सुंदर दिसेल. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बासिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे? नाही चुकीचं म्हणायला, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा. तुम्ही तुमच्या इतकं मात्र लक्षात ठेवा. ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो? कडी लावली मंद. एकांतात विचारलं मालक प्रभू एक विचारू. शेतू तुम्ही बांधला हो, माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते मालक मला खरं सांगताल?
खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला दारी कोणी का पाय? कोणीच नाही म्हणले, मी आधीच कधी लावली. कसा बांधलास तू? काय नाही घेऊन तरी दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बोलशील तर पाय. दृष्टांत सांगतो रामाचा आणि रावणाचं भांडण किती असेल. आगास भार्या हरंती येती जाये, आगास भार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वहा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल. आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असत. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद. 9 मिनिटं शिल्लक आहेत, आपला एक पुरावा मानतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर घेतले. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतो. मोठ्यांचा स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा बेटानी भाऊ तो यज्ञ केला. आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो, पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती आहे ना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीने नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजनी परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जणाला हरी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही आहात. तुम्हाला एक विनंती करतो, इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी राम नामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. करावं काय आता? रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे तर मृत्यू लोकामध्ये जम्बूदीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. असं बाप्पा कर्नाटकमध्ये आमदार साहेब एका श्रीमंत माणसाच्या वानवळा घेऊन गेलते. कारण गरीब माणसं काम सांगायचे ना. चोखोबाराय गरीब होते. चोखा जी मालक या भैमुगाच्या शेंगा आमची मुलगी कर्नाटक मध्ये दिलेली, तिला ही गोणी घेऊन जाय. आता आमचा आंबा उतरलाय, ही आंब्याची डाल आमच्या मुलीला घेऊन जा. असं हे काम करायचे. तो कर्नाटक मध्ये इंद्राने चोखोबारायला पाहिलं आणि तिथं सांगितलं, माझं एक काम आहे. चोखोबारायने सांगितलं, स्थान महात्मे महाराज, मी ज्या दिवशी पंढरपुरात जातो त्याच दिवशी बाकीची कामं करता मला इथे गिरवी करता येत नाही. स्थानाचं महत्व किती झालं. चला विषयांतर नको, वारीकडे येतो. आणि एके दिवशी चोखोबाराय समय चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले, अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचा अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान. पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा दाखला पाण्याच्या तांब्यात न्यायचा, देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या, त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा दाखला ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं.
जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडे अशी काही एक जात आहे, ही चारवाकानी पाळलेली जात, ही बदल करत असते, बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये, फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबरायचं भजन ऐकलं. अबनार साहेब मला वाचवायचं जास्त नाही, मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली, एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहू. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे एक सेकंदभर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं. झाकण उघडल्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघडलं सुगंध आला, तिसरं उघडलं सुगंध आला, चौथं उघडलं सुगंध आला, आणि 4 उघड्या सुगंध आल्या. लक्षात आलं 5वं तर शुद्ध झाला असेल. इतका लागवे केला इंद्राने. इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थाया सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थाया नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा शोधा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. काय 2-2 वाजता 2-2 वाजता 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटकलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात बुकायलंय काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटकलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनिटं या. हे जसं त्या शिंदे काकांनी कसं आम्हाला नेलं तिथं वरुडीला जेवायला, तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का, कीर्तनात तुम्ही हिरविले प्रसन्न. आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देत होतो, त्याला कधी बसू देत नाही, तर त्याची तुम्ही कीर्तन स्तुती केली. म्हणलं झालं काय, काय नाही म्हणलं महाराज, ते 4थ्या 5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न वळडाता चोरीत आहे. आणि म्हणलं यानं बोकड्यात वाड्यावर कसं काय ओढत नाही, काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिमीला काटा टोचीत आहे बोकड्याच्या, असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात दळू नये. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूनं विचारलं, देवर्षी इंद्राला विचार, आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय 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 ना काही नाही म्हणे. 4 अमृत शुद्ध झाले, एक नाही, एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठे बसले होते. काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शुक्राच्या पुढात. वारकरी संप्रदाय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याची पायी माझे कपाळ. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. तो कामने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बाळे नारी नर आधी बाळे नारी नर आधी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार. बाळे नारी नर आधी करोनी वेशाही, बाळे नारी नर
राधे गरोली